नमस्कार. मी प्राध्यापक मोहिते अण्णा. अरिहंत कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, बावधन, पुणे 21. शारीरिक शिक्षण विभाग. आपण पाहणार आहोत उत उत्तेजक द्रव्य, डोपिंग, त्याची काही उद्दिष्टे. उत्तेजक द्रव्याच्या दुष्परिणामाची माहिती होणे, प्रतिबंधात्मक औषधे व त्याच्या संभाव्य दुष्परिणामांची माहिती होणे, डोपिंगविषयी माहिती मिळणे, उत्तेजक उत्तेजक पदार्थ सेवनाच्या अपप्रवृत्तीविरोधात जागरूक होणे, डोपिंगमुळे होणाऱ्या शारीरिक व मानसिक मानहानीविषयी माहिती देणे, खेळाडूंनी नैसर्गिक क्षमता विकासावर भर देणे, निकोप स्पर्धेसाठी जाणीव व जागृती निर्माण होणे. आज अनेक खेळाडू प्रचंड कष्ट घेऊन खेळाचे प्रशिक्षण घेऊन स्पर्धेत यश मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. प्रतिस्पर्ध्यावर मात करण्याची ईर्ष्याच त्यांची प्रेरणा असते. जिद्दीच्या जोरावर खेळाडू रात्रंदिवस मेहनत घेऊन स्पर्धा गाजवत असतात. हे जरी खरे असले तरी स्पर्धेत मीच बक्षीस मिळवले पाहिजे ही ईर्ष्या, तसेच विजयी खेळाडूंना मिळणारी भरघोस रोख रकमेची पारितोषिके व शासकीय सवलती या बाबीमुळे स्पर्धेतील कामगिरी उच्चतम व्हावी यासाठी काही खेळाडू डोपिंगसारख्या शॉर्टकट मार्गाचा अवलंब करतात. डोपिंग म्हणजे काय? खेळाडूची शारीरिक क्षमता व गुणवत्ता अनैसर्गिकपणे वाढवण्यासाठी घेण्यात येणाऱ्या मादक द्रव्यांना डोपिंग असे म्हणतात. खेळाडूंनी स्टेरॉइड, स्टिम्युलंट्स, नार्कोटिक्स, डाययुरेटिक्स, पेप्टाइड, हार्मोन्स आणि ब्लड डोपिंग इत्यादी मादक पदार्थांचे सेवन करणे म्हणजेच डोपिंग होय. डोपिंगमुळे क्रीडा क्षेत्रातील निकोप स्पर्धा बाजूला पडली आहे. क्रीडापटूंचा शरीराला हानिकारक असणाऱ्या औषधाचा वापर करण्याकडे कल वाढत आहे. यामुळे आरोग्य संवर्धनासाठी खेळ या मूलभूत तत्त्वापासून नकळत आपण दूर जात आहोत. विशेष स्पर्धा म्हटली की खेळाडूंमध्ये एक समानता असावी, हाच उद्देश असतो. खेळाडूंनी केवळ अंगीकृत गुणवत्ता आणि कौशल्ये यांच्या जोरावरच स्पर्धेत सहभाग घ्यावा असे अभिप्रेत असते. वर नमूद केलेल्या डोपिंग पदार्थाचे दुष्परिणाम घातक आहेत. यामुळे आपले आयुष्यमान कमी होते. डोपिंगमुळे मानवी स्वभाव आक्रमक होतो, तसेच संवेदनशीलतेत कमालीची शिथिलपणा येतो, तसेच नैराश्य येऊन सुस्तपणा वाढतो. उत्तेजक पदार्थ व त्यांचे संभाव्य दुष्परिणाम. उत्तेजके. पहिला आहे ॲनाबॉलिक स्टेरॉइड्स. तर ह्याचा दुष्परिणाम काय होतो? तर किडनी निकामी होऊ शकते, यकृताचा कर्करोग, केस गळणे, नपुंसकत्व इत्यादी. दुसरं उत्तेजके आहे स्टिम्युलंट्स. तर त्याचा दुष्परिणाम असा आहे की हृदयविकाराने मृत्यू होऊ शकतो. तिसरं उत्तेजक आहे डाययुरेटिक्स. तर याचा दुष्परिणाम असा आहे, रक्तात साखरेचे प्रमाण वाढते, मळमळणे, उलटी, अतिसार या विकारांचा प्रभाव वाढतो, त्वचा रोगांचा धोका संभवतो, सुस्तपणा वाढीस लागतो इत्यादी. चौथा उत्तेजके आहे एरिथ्रोपोएटिन. त्याचा दुष्परिणाम असा आहे, लाल रक्तपेशीची अतिप्रमाणात वाढ होते. तर आपण डोपिंग दुष्परिणामाची काही उदाहरणे आहेत ते पाहूया. पहिलं उदाहरण आहे, सन 1986 मध्ये इंग्रज सायकलस्वाराची
कोकेनच्या अतिसेवनामुळे मृत्यू झाल्याची नोंद आहे. दुसरं उदाहरण आहे सन 1987 मध्ये अमेरिकन बास्केटबॉल खेळाडू लिओ बाईज डोपिंगमुळे मृत्युमुखी पडला. तिसरं उदाहरण आहे व्यावसायिक फुटबॉलपटू डॉन रॉजर्स याचा डोपिंगच्या अतिसेवनामुळे मृत्यू झाला. चौथं उदाहरण आहे सन 1988 कॅनेडियन धावपटू बेन जॉन्स हा सोल ऑलिम्पिक स्पर्धेदरम्यान डोपिंग चाचणीत दोषी आढळला. त्याने ॲनाबॉलिक स्टेरॉइड सेवन केल्याचे सिद्ध झाल्याने त्याचे सुवर्णपदक परत घेतले. पाचवं उदाहरण आहे सन 1988 मध्ये सोल येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत बल्गेरियन टलिफ्टर एंजलजेचेव याला डायुरेटिक औषधे वापरल्याने स्पर्धेतून बाद करण्यात आले. सहावं उदाहरण आहे टूर दी फ्रान्स सायकल रेस 7 वेळा जिंकणारा लान्स आर्मस्ट्रॉंगसुद्धा डोपिंगमध्ये दोषी आढळला. तर क्रीडा क्षेत्राला अपवृत्तीपासून रोखण्यासाठी शास्त्रीय चाचण्यांवर आधारित अत्याधुनिक तपासणी पद्धतीची सुरुवात करण्यात आली. खेळामध्ये यशस्वी होण्यासाठी योग्य दृष्टिकोन असण्याची आवश्यकता आहे. उल्लेखनीय व स्मरणीय क्रीडा प्रदर्शनासाठी प्रामाणिकता, प्रतिष्ठा, निकोप खेळ, संघ एकात्मता, संघ भावना, वचनबद्धता आणि धैर्य या गुणांची आवश्यकता आहे. खेळ आपल्या खऱ्या आनंदासाठी आणि आपली अद्वितीय क्षमता ओळखण्यासाठी आहे. खेळाडूंनी आपली योग्यता व नैसर्गिक क्षमता विकसित करून खेळ कौशल्यात वाढ करावी. डोपिंगसारख्या शॉर्टकट मार्गाचा अवलंब करू नये. सप्लिमेंट प्रोटीन. सप्लिमेंट प्रोटीन पावडर व क्रिएटिन पावडरचे सेवन योग्य प्रमाणात व तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करणे आवश्यक आहे. भारतातील अनेक खेळाडू, सिनेमे कलावंत यांच्या असामान्य सुदृढतेमुळे आकर्षक दिसतात. अनेक प्रसिद्ध खेळाडू तसेच अनेक सिनेमे कलावंत त्यांच्या पिळदार व सुडौल शरीरयष्टीसाठी ओळखले जातात. अगदी 10वी बाहेर पडणारे किशोर वयातील मुली यासाठी जिममध्ये जाऊन सभासद होतात. मात्र लवकरात लवकर शरीर पिळदार व सुडौल बनण्याची त्यांना घाई झालेली असते. सप्लिमेंट प्रोटीन पावडर तसेच क्रिएटिन पावडरच्या विक्री व्यवसायातून भरपूर कमाई होत असल्यामुळे जिममध्ये ही सर्व उत्पादने विक्रीस उपलब्ध होत असतात. त्यासंबंधी चुकीची माहिती देऊन आवश्यकता नसताना प्रत्येक सभासदास ती दिली जातात. खरे तर व्यायाम सुरू करण्यासाठी या पावडर किंवा सप्लिमेंटची आवश्यकता नसते, पण ती विकली जातात. या पावडर सप्लिमेंट्समुळे शरीर लवकर पिळदार व सुडौल बनते असा गैरसमज निर्माण होतो. ताबडतोब तंदुरुस्त होण्याची घाई असलेल्या व्यक्ती यावर विश्वास ठेवून प्रोटीन, क्रिएटिन पावडर किंवा सप्लिमेंट घ्यायला सुरुवात करतात. पिळदार व सुडौल शरीरयष्टी बनवण्यासाठी आवश्यक तो कालावधी घेणे आवश्यक आहे. केवळ पावडरचे सेवन करून शरीरयष्टी बनत नाही, मात्र तसे करणे शरीरास व आरोग्यास धोकादायक ठरण्याचीच शक्यता अधिक राहते. अनेक वेळा तर अशा पदार्थाच्या
सेवनाने जीव गमावण्याची देखील वेळ येते. एका विशिष्ट कालावधीनंतर व व्यायामाची उंची गाठल्यानंतर अशा पदार्थाची गरज पडू शकते. परंतु अशा वेळी वैद्यकीय सल्ल्यानेच सप्लिमेंट किंवा पावडरचे सेवन करणे योग्य ठरेल. आपले गैरसमज काय आहेत आणि सत्य काय परिस्थिती आहे? पहिला आहे, सप्लिमेंटमुळे प्रोटीन पावडर सिक्स पॅक्स होतात. सत्य काय आहे? आवश्यकता नसताना सप्लिमेंटच्या सेवनामुळे किडनी अकार्यक्षम होऊ शकते. दुसरा गैरसमज काय आहे? सप्लिमेंट्समुळे वजन लवकर कमी होते. सत्य काय आहे? वजन कमी करण्यासाठी सप्लिमेंटचा उपयोग होत असला तरी त्यामुळे आरोग्याला धोका निर्माण होतो. तिसरा गैरसमज आहे, मी खेळाडू आहे किंवा नियमित व्यायाम करतो म्हणून मला सप्लिमेंट्स किंवा उत्तेजक द्रव्ये घ्यायलाच हवीत. तर सत्य काय आहे? उच्च क्रीडा कार्यमान हे योग्य प्रशिक्षण व आहारावर अवलंबून असते. सुदृढतेसाठी व्यायाम करण्यासाठी संतुलित आहार पुरेसा आहे. आपला चौथा गैरसमज आहे, उच्च दर्जाचे खेळाडू, सिनेमा कलावंत उत्तेजक द्रव्ये घेतात त्यामुळे त्यांचे शरीर डौलदार व आकर्षक असते. सत्य असे आहे, उच्च दर्जाचे खेळाडू व सिनेमे कलावंत सुदृढतेसाठी आहार तज्ज्ञाच्या सल्ल्यानेच व्यायामासोबत आवश्यक तेवढा आहार घेतात. धन्यवाद.